दिल्लीतनं राहुल गांधी यांचा संसद मार्ग पोलीस स्थानकाबाहेर जवळपास 1.5 तासापासून ठिय्या पाहायला मिळतोय। डीसीपींसोबत चर्चा राहुल गांधी यांनी केली आहे। पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी राहुल गांधी यांच्या सोबत आहे। विद्यार्थ्यांवरील कारवाई प्रकरणी तक्रार दाखल करणार। जंतर मंतरवरील आंदोलनातील जखमी विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले। आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। प्रमोद, ही दृश्य आपण पाहतोय म्हणजे 12च्या आसपास राहुल गांधी तिथे पोहोचलेले होते आणि आता 2 वाजून गेलेले आहेत, 2:30 वाजलेले आहेत जवळपास। अजूनही राहुल गांधी त्या ठिकाणीच आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी आपलं म्हणणं सुद्धा मांडलेलं आहे। आक्रमक दिसतायत ते या सगळ्या मुद्द्यावर। अगदी राहुल गांधी आक्रमक पहिल्यापासूनच असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। म्हणजे आजच राहुल गांधी आक्रमक या मुद्द्याच्या अनुषंगाने झालेले आहेत की असं आपल्याला म्हणता येणार नाही। बरोबर महिनाभरापूर्वी म्हणजे आपल्याला आठवत असेल तर 20 जुलै रोजी जंतर मंतरवर संसदेकडे मोर्चा निघालेला होता आणि त्या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झालेला होता। त्या विद्यार्थ्यांवरती पॅलेट गन चालवले होते असा पद्धतीचा आरोप झालेला होता आणि त्या दिवसापासून राहुल गांधी कायमस्वरूपी याच मुद्द्यावरती आक्रमक असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि तोच मुद्दा घेऊन आज राहुल गांधी जे पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन आहे, संसद मार्ग पोलीस स्टेशन, त्या ठिकाणी पोहोचले होते। 12 वाजता खरं तर राहुल गांधी शेवटी या ठिकाणी पोहोचलेले होते। डीसीपी सोबत त्यांनी अर्धा तास चर्चा केली आणि त्यानंतर ते संसद मार्ग पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या देऊन बसलेत आपल्याला बघायला मिळते। आता 2:30 वाजलेले आहेत श्रुती, म्हणजे साधारणतः 12:30 वाजल्यापासून राहुल गांधी या ठिकाणी बसलेले आहेत। 2 तास झालेले आहेत राहुल गांधी या ठिकाणी बसून। सोबत त्यांच्या प्रियंका गांधी या देखील बसल्याचं दिसल्याचं बघायला मिळते आपल्याला। सोबतच काँग्रेसचे इतर नेते असतील आणि ज्या विद्यार्थ्यांवरती पॅलेट गन चालवले होता ते साहिल आणि त्याचे कुटुंबीय हे देखील या ठिकाणी संसद मार्ग पोलीस स्टेशनच्या बाहेर राहुल गांधी यांच्या सोबत बसल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। शेवटी काही वेळापूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली। साधारणतः 10 मिनिटं राहुल गांधी माध्यमांसोबत बोलले। म्हणजे राहुल गांधी सुरुवातीचे 5-6 मिनिटं, त्यानंतर साहिल ची कुटुंबीय आणि त्यांचे वकील हे देखील माध्यमांसोबत बोललेत आपल्याला बघायला मिळालेलं होतं। त्यावेळी राहुल गांधींकडून स्पष्टपणे आरोप केला गेलेला आहे की पॅलेट गन चालवल्याच्या नंतर कुटुंबीय साहिल असेल तर त्याचे कुटुंबीय एफआयआर दाखल करण्यासाठी वणवण भटकत आहेत। मात्र पोलिसांकडनं कसल्याही पद्धतीची एफआयआर किंवा तक्रार दाखल करून घेतली जात नाही असा आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला होता आणि हा आरोप करत असताना राहुल गांधींनी पुन्हा त्या पद्धतीनं आंदोलनाच्या नंतर साहिलला घेऊन पत्रकार परिषद नक्कीच प्रमोद, नक्कीच नेमकं काय त्या ठिकाणी घडतंय तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। कि प्लीज एफआईआर दर्ज कीजिए। अंदर से हमें बताया जा रहा है कि देखिए ऊपर से ऑर्डर आया, एफआईआर नहीं हो सकता है। सिंपल सी बात है, जब तक एफआईआर नहीं होगा तब तक हम यहां से नहीं हिलने वाले हैं। सिंपल सी बात है, एफआईआर करना होगा। इस देश में लाखों लोगों के साथ ये अन्याय होता है, महिलाओं के साथ होता है, जिनका रेप किया जाता है उनके साथ होता है, गरीबों पर ये किया जाता है, हर रोज किया जाता है। और ये नई दिल्ली में कनॉट प्लेस में आपकी आंखों के सामने किया जा रहा है। एफआईआर, डीडीआर और जो इन्वेस्टिगेटिव ऑफिसर है उसका आप नाम हमें बता दीजिए, हम चले जाएंगे। हम सिर्फ इस परिवार के लिए न्याय मांग रहे हैं और हमें बताया जा रहा है कि हिंदुस्तान में युवा पर गोली चलाई जा सकती है। दिखाइए, यहाँ दिखाइए, युवा पे गोली चलाई जा सकती है, मगर आंख दिखाइए, गोली चलाई जा सकती है, मगर इस देश में अमित शाह की होम मिनिस्ट्री, दिल्ली पुलिस के लोग न्याय नहीं दिलवाने देंगे। दिस इज लेडी हार्डिंग, ये है छर्रे, ये इन्होंने अपने शरीर से निकाले हैं। इनकी आंख में 3 है, दिखाइए, इनकी आंख से इनको नहीं दिखने वाला है, इनको अंधा कर दिया गया है। हम सिर्फ एफआईआर मांग रहे और कुछ नहीं मांग रहे। डीडीआर, एफआईआर और आयोग की रिपोर्ट। ज्योति जी, आप थोड़ा बताइए इनको आपका एक्सपीरियंस। तर राहुल गांधी यांचा आज जवळपास 2 तासापासूनचा हा ठिय्या आहे। राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले।
जखमी झालेल्या पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यासोबत ते त्या ठिकाणी पोहोचले. आधी अर्धा तास डीसीपींसोबत चर्चा केली, मात्र त्यानंतर बाहेर येऊन त्यांनी ठिय्या दिल्याचं पाहायला मिळतंय. जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.